एकदा काय झालं, माकड, मांजर आणि उंदीर तिघेही मित्र पिकनिकला जायचं ठरवतात. नदीकाठी जाऊया आणि तिथे काहीतरी छान खाऊया, माकड उड्या मारत म्हणालं. तिघेही टोपलीत दूध, साखर, तांदूळ घेऊन निघाले. नदीच्या काठाशी पोहोचले. गार वारा वाहत होता. पाण्याचा खळखळाट ऐकून मन आनंदाने भरून गेलं. चला, खीर बनवूया, मांजराने सुचवलं. माकडाने लाकडं गोळा केली, उंदराने तांदूळ धुतले आणि मांजराने दूध उकळायला ठेवलं. खीर शिजत असताना त्या सुगंधाने तिन्हींच्या तोंडाला पाणी सुटलं. पण एवढ्यात माकड म्हणालं, खीर शिजेपर्यंत आपण आळीपाळीने राखण करू, बाकी दोघं फिरून येऊ. पहिली पाळी मांजराची आली. मांजराला मोह आवरला नाही. थोडीशी चव पाहते म्हणत मांजराने थोडी खीर खाल्ली. मग दुसरी पाळी उंदराची आली. उंदरानेही थोडंच साकतो म्हणून अजून थोडी खीर संपवली. शेवटी माकडाची पाळी आली. माकडाने भांडे उघडलं तर भांड्यात फक्त तळाशी थोडीशी खीर होती. माकड रागावून ओरडलं, अरे वा, तुम्ही दोघांनी मिळून माझी खीरच संपवली. उंदराने हसत म्हटलं, नाही रे माकड, मी फक्त थोडीशी खाल्ली. मांजरही म्हणालं, मी सुद्धा थोडीशीच चाखली. माकड रागाने उडी मारून म्हणालं, थोडी थोडी करून सगळी खीर गेली. आणि तिथूनच माकडाने ठरवलं की पुढच्या वेळी खीर बनवली तर मीच सगळी राखण करणार. शिकवण: लालच आणि फसवणूक शेवटी भांडणाला कारणीभूत ठरतात. आपलं हक्काचं मिळवायचं असेल तर प्रामाणिकपणे वाटून घ्यावं.